तुमचा आपल्या SEM योजना गुरु युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो PM किसान योजनेच्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या मित्रांनो। तसेच बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर PM किसान योजनेचा 19 हप्त्या संदर्भात मोठी अशी अपडेट आपण आता जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो PM किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता जो आहे तो कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार सविस्तर माहिती जाणून घेऊत। तर मित्रांनो ज्या शेतकरी बांधवांची जी eKYC प्रक्रिया आहे जेव्हा 18वा हप्ता टाकण्यात आला, ज्या शेतकरी बांधवांची eKYC पूर्ण होती त्या शेतकरी बांधवांना जो हप्ता आहे तो हप्ता टाकण्यात आलेला होता। ही सर्वांना माहिती आहे की ज्या शेतकरी बांधवांना 19वा हप्ता जो आहे तो eKYC प्रक्रिया पूर्ण असणार आहे त्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे। मित्रांनो लक्षात घ्या, त्यामुळे 19व्या हप्त्या संदर्भात हीच मोठी अपडेट आहे की eKYC प्रक्रिया जी आहे ती पूर्ण असणं गरजेचं आहे। त्यामुळे eKYC प्रक्रिया पूर्ण करा आणि येणाऱ्या 19व्या हप्त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता। आपण वरती एक हेडलाईन वाचूत। तर मित्रांनो eKYC ही दोन प्रकारे करता येते, एक म्हणजे OTP बेस्ड eKYC अवेलेबल आहे आणि PM किसान पोर्टल ऑन CSC सेंटर माय बी कनेक्टेड बायोमेट्रिक बेस्ड eKYC 5 ऑक्टोबर 2024 रोजी